सर्वांचं येशूच्या नावात मी स्वागत करतो. जसा ख्रिस्त जन्मदिन नाताळ जवळ येत आहे तसा सर्वांचा उत्साह वाढत आहे. सर्व ख्रिस्ती बांधव देवाची लेकरं तयारीला लागलेली आहे. किती जण ख्रिसमसची तयारी करत आहेत? हालेलुया. आमच्या घरात एक फार जोरात तयारी चालू आहे. बायने 2 दिवस सुट्टीच काढली. हातच्या बाजू मग काय विचारू नका. सकाळी उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत मला म्हणावं लागायचं आहे पास झाला आता, अरे पास झालं बाबा, झोपू द्यात आता. ख्रिस्त जन्मदिन जसा जवळ यायला लागतो, जसा डिसेंबर महिना लागतो, तशी आपल्या तयारीला आपण सुरुवात करतो. घराच्या स्वच्छतेपासून रंगरंगोटीपर्यंत प्रत्येक बारीक सारी गोष्टीचा आपण विचार करत असतो. आपलं घर कसं सजवता येईल, कसं स्वच्छ करता येईल, कसं सुंदर ठेवता येईल, याचा आपण विचार करत असतो. आजच्या सकाळी आपण विचार करणार आहोत काय? ख्रिस्त जन्मदिन, ख्रिसमस, नाताळ साजरा करण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या आपण तयारी केलेली आहे. आपण जी काही तयारी करत आहोत ती एक भौतिक तयारी आपण करत आहोत. दृश्य रीतीने आपण तयारी करत आहोत. स्वतःला, आपल्या घराला सजवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परंतु आध्यात्मिकरित्या देखील आपण ख्रिस्त जन्मदिनाची तयारी केली पाहिजे. आध्यात्मिक दृष्ट्या आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. तो मोठा दिवस साजरा करण्यासाठी, तो मोठा आनंद साजरा करण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या देखील आपण तयारी केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर देवाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला तयारी करण्यासाठी पाठवलं. माहिती का आपल्याला? त्याने प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार्ग तयार केला आणि लोकांची मनं देवाकडे त्यांनी वळवली आणि लोकांना, झोपी गेलेल्या लोकांना, बंधनात असलेल्या लोकांना, पापामध्ये असलेल्या लोकांना सावध करून पश्चातापास योग्य असं फळ द्यायला त्याने लावलं. वाचूया आपण योहानाचं शुभवर्तमान. क्षमा करा. मत्तयाचं शुभवर्तमान पहिलं आपण काढूया. 3रा अध्याय आणि या योहानाचा संदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
संदेश आहे? त्याचा संदेश आहे पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप करा. जे पापामध्ये असलेले लोक आहेत, बंधनामध्ये असलेले लोक आहेत, घाणेरडं जीवन जगत आहेत, देवापासून दूर गेलेले लोक आहेत, आता वेळ आलेली आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. आणि बप्तिस्मा करणाऱ्या योहानाला देवाने यासाठी पाठवलं की प्रभू येशू ख्रिस्तासाठी लोकांची मन तयार करावी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी लोकांना सावध करावं, यासाठी की जो त्याच्या मागून येणार आहे त्याला या जगाने ओळखावं. 11व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो. जॉन द बॅप्टिस्ट म्हणतो, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. हालेलुया. जो माझ्या मागून येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, आणि तो एवढा समर्थ आहे की त्याच्या वाहना घेऊन चालवयास देखील मी योग्य नाही. हालेलुया. लोकांना त्याने तयार केलं, ख्रिस्ताला ओळखण्यासाठी त्यांचं मन वळवलं आणि पश्चातापाचा संदेश त्याने दिला. त्याच्यामुळं लोक समुदाय त्याच्याकडे आला आणि त्यांनी आपल्या पातकांचा पश्चाताप करून त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. हालेलुया. आणि तो पश्चातापाचा बाप्तिस्मा घेऊन ते अनुयायी बनले. प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी आणि पहिला नाताळ साजरा करण्यापूर्वी लोकांनी आपल्या मनाची तयारी केली. हालेलुया. आपल्या मनाची तयारी केली आणि आपल्या पापांचा पश्चाताप करून येणाऱ्याची ते वाट पाहत. हालेलुया. प्रियांनो, पहिला हा नाताळ ख्रिस्त जन्मदिन साजरा करण्यापूर्वी आपल्याला देखील आपल्या मनाची तयारी केली पाहिजे आणि आपल्या पापांचा पश्चाताप करून त्या ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये आपण आमंत्रित केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तो ख्रिस्त आता गायीच्या गोठ्यातील छोट बाळ नाही. तो ख्रिस्त आता त्या दुर्गंधीयुक्त जागेत जन्मलेला गवारीतील छोटासा बाळ नाही. तो ख्रिस्त आहे. तो आता राजासनावर बसलेला आहे. हालेलुया. तो राजासनावर बसलेला आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मानवाच्या हृदयामध्ये वास करतो.
करतो आणि त्यांचं जिवंत बदलून टाकतो. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला सांगतं तो येईल, तो काय करत, तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. हालेलुया. पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. त्या ख्रिस्त जन्मदिनाची वाट पाहत असताना आपल्या अंतःकरणाला, आपल्या हृदयाला आपण असं तयार केलं पाहिजे आणि आपण प्रार्थना केली पाहिजे की हे स्वर्गीय पित्या, तू आलेला आहेस, आता पवित्र आत्म्याने आणि अग्नीने मला बाप्तिस्मा दे. पवित्र आत्म्याने मला भर, माझं जीवन प्रज्वलित कर, माझ्या जीवनातली बंधनं तुटली जाऊ दे, माझ्यावर असलेले शाप तुटले जाऊ दे. हालेलुया. प्रभू हे कार्य ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये करू शकतो. हालेलुया. ख्रिस्त जन्मदिनाची तयारी करत असताना आणखी एक गोष्ट आपण केली पाहिजे, जी गोष्ट योसेफाने केली ती आपल्याला करायची आहे. काय केलं योसेफाने? योसेफाचा साखरपुडा, एंगेजमेंट मरियेसोबत झालेली आहे. आणि योसेफ आपल्या विवाहाची स्वप्न बघत आहे. मी या सुंदर कुमारिकेसोबत विवाह करेल आणि मग मी नासरतमध्ये जाईल आणि मग मी माझा सुतारकीचा व्यवसाय करेल आणि मग आमचं छोटस कुटुंब असेल. आपल्या कुटुंबाची स्वप्न तो पाहत आहे. आणि एके दिवशी मरिया त्याला एक न्यूज देते. काय न्यूज देते? मी गरोदर आहे. काय झालं असेल? मोठा बॉम्ब पडला असेल त्याच्यावर. अरे ज्या मुली बरोबर मी विवाह करणार आहे ती मुलगी विवाहापूर्वी गरोदर राहिलेली आहे. काय करायचं? व्हॉट टू डू? भयंकर अशी गोष्ट आहे. त्या काळात कायद्यानुसार जर व्यभिचार करताना कोणाला पकडलं ना, दगडमार करून ठार मारायची, ठार मारायचा कायदा त्यावेळेस होता. पण योसेफाविषयी असं लिहिलेलं आहे, तो धार्मिक व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता? तो नीतिमान व्यक्ती होता. त्याने ती गोष्ट गुप्त ठेवली आणि त्याने विचार केला मी गुप्तपणे त्याला सोडून देईल. प्रभूच्या दूताने स्वप्नात त्याला सांगितलं, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करण्यास मागं पुढं पाहू नको, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया. हालेलुया. काय झालं प्रिया? योसेफाने देवाची इच्छा स्वीकारली. हालेलुया. प्रियानो, ख्रिस्त जन्मदिनाची तयारी करत असताना आम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे. आपली इच्छा आणि इच्छा असो अथवा नसो, देव जे आम्हाला सांगेल ते आम्हाला करायचं आहे आणि ते आम्हाला स्वीकारायचं आहे.
देव जर एखादी गोष्ट तुम्हाला सोडून द्यायला सांगत असेल ती आम्हाला सोडायची आहे. देव जर एखाद्याला क्षमा करायला सांगत असेल आम्हाला क्षमा करायची आहे. देव जर आपल्याला आपलं पूर्ण समर्पण करायला सांगत असेल तर आपल्याला आपलं पूर्ण समर्पण प्रभूला करायचं आहे. आमेन. हालेलुया. तुमची इच्छा काहीही असो देवाची इच्छा स्वीकारा. योसेफासारखे योसेफाने देवाची इच्छा स्वीकारली आणि एका गरोदर विवाहापूर्वीच गरोदर असलेल्या मुलीला त्याने स्वीकारलं. केवळ स्वीकारलंच असं नाही, त्या बाळाचा जन्म होऊपर्यंत आणि जन्म झाल्यानंतरही त्याने त्याला सोडलं नाही. त्याने मरियेची आणि छोट्या येशू बाळाची त्याने काळजी घेतली. हालेलुया. प्रियांनो, या ख्रिसमसची तयारी करत असताना ख्रिस्ताची इच्छा स्वीकारा. काही गोष्टी आपल्याला पटत नाही. अरे हे असं कसं, हे मी कसं करू शकते, मी नाही करणार, हे मला पटत नाही, हे माझ्या मनाविरुद्ध आहे, हे मला आवडत नाही. तुम्हाला जर आध्यात्मिक दृष्ट्या तयारी करायची असेल ना, तुम्हाला पटलं नाही तरी देव जर तुम्हाला सांगत असेल तर देवाची इच्छा तुमच्या जीवनात स्वीकारा. आमेन. हालेलुया. सरेंडर करा देवाच्या इच्छेसाठी. देव जे म्हणत ते, मग त्या ख्रिस्ताचा जन्म तुमच्या हृदयाच्या गवानीत झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. ते फार महत्वाचं आहे. तो 2025 वर्षापूर्वी त्या गवानीच्या गाईच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला, त्या गवानीत त्याने जन्म घेतला. पण जर तुमची इच्छा असेल आणि तुमच्या हृदयाचं दार जर तुम्ही त्याच्यासाठी उघडलं असेल ना, तर तुमच्या हृदयाच्या गवानीत देखील तो जन्म घेऊ शकतो आणि तुमचं जीवन, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं तो आशीर्वादित करू शकतो. ख्रिस्ताशिवाय ख्रिस्त जन्मदिन साजरा करू नका. ख्रिस्तच तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असलं पाहिजे. नाताळ आले आणि गेले, आम्ही आहोत तसेच राहिले असं तुमचं जीवन असू देऊ नका. त्या उधळ्या पुत्रासारखा देवाचा आवाज आहे का? लुकाचं शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये त्या उधळ्या पुत्राविषयी आम्हाला पाहायला मिळतं. उधळ्या पुत्र उधळला, मजा केली, जैन केली, ऐश केली, कोणाला घाबरत नव्हता. जग आणि जगातल्या गोष्टीवर त्याचं प्रेम आहे. पण एक वेळ आली, त्याने देवाचा आवाज ऐकला आणि तो मागं फिरला, मागं वळाला. आमेन. या ख्रिसमसच्या दिवशी प्रियांनो, तुम्हाला पश्चातापास योग्य असं फळ द्यायचं असेल, टर्न बॅक. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चालला असाल तर मागं फिरा. आमेन. मागं फिरा. देव ख्रिस्त जन्मदिन आपल्यासाठी नवजन्माचा दिन बनवेल. हालेलुया. ते महत्वाचं आहे.
देवाला आनंद केव्हा होतो? आपण ख्रिस्त जन्मदिन जोरात साजरा केल्यावर त्याला आनंद होतो. व्हॉट डू यू थिंक? अरे माझे हे बिलीवर्स फेलोशिप चर्च मधले माझे लेकरं फार जोरात धूमधडाक्यात माझा ख्रिस्त जन्मदिन साजरा करतात म्हणून तो त्याला आनंद होतो का? फार सुंदर डान्स करतात. 25 तारखेला चर्च संपल्यानंतर सगळे विश्वासणारे फार सुंदर डीजेवर डान्स करतात म्हणून त्याला आनंद होतो का? बायबल सांगतं पश्चाताप करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल स्वर्गामध्ये जयोत्सव केला जातो, आनंद केला जातो. हालेलुया. ते देवाला हवं आहे. ख्रिस्त जन्मदिन आपल्यासाठी जीवन बदलणारा दिवस असतो. रोम 12 मध्ये देव काय सांगतो? कसला यज्ञ करा तुम्ही? तुमच्या पैशाचा यज्ञ नकोय देवाला. देवाला तुमच्या शरीराचा जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय, आवडणारा असा यज्ञ देवाला हवा आहे. तो यज्ञ आम्ही ख्रिस्त जन्मदिन दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या तारणाऱ्याला केला आहे. जग ज्याप्रमाणे ख्रिसमस जन्मदिन सेलिब्रेट करत आहे ना, प्रियांनो, तुम्हाला काय वाटतं? त्याला आनंद वाटत असेल का? झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. पण कसं झूमो नाचो? पवित्र आत्म्याने भरून झूमो नाचो खुशी से आज यीशु. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याची स्तुती करा. द्राक्षरसाने मस्त होणारे लक्षात ठेवा, सैतान त्यांना ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना नाचवतो. सैतान नाचवतो त्यांना. पण देवाला या गोष्टीचा अतिशय दुःख होतं की माझे लोक, मी निवडलेले, वेगळे केलेले माझे लोक हे जग आणि जगावरील गोष्टीवर प्रीती करत आहेत. ते माझ्यावर प्रीती करत नाहीत. त्यांना जगातील गोष्टी त्यांना प्रिय आहे, मौज मजा त्यांना प्रिय आहे, जगातील वाईट गोष्टीच्या त्या आहारी गेलेल्या आहेत आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने माझा ख्रिस्त जन्मदिन साजरा करत आहे. चुकीचा मेसेज या जगाला देत आहे. काही लोक रस्त्यावर पाहायला मिळतात ख्रिसमसच्या दिवसामध्ये. झूम नाचो खुशी से आज येशू पैदा हुआ. पण ते ठिकाणावर नसतात, जागेवर नसतात, त्यांना धड चालता येत नाही. ही आपली साक्ष आहे का? ही आपली ओळख आहे का? आपली ओळख ख्रिसमस जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही बदलली पाहिजे. वी आर बिलीवर्स. आम्ही ख्रिस्ती आहोत, पक्के विश्वासणारे आहोत, आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत. आम्ही आमच्या पालकांचा पश्चाताप केलेला आहे, आमचं जीवन बदललेलं आहे. ही आमची ओळख असली पाहिजे, ही आमची साक्ष असली पाहिजे.
या ख्रिसमसच्या दिवसामध्ये गरीब, अनाथ, विधवा यांची काळजी घ्या. आमेन. तुम्हाला क्रिसमस सेलिब्रेट करायचा असेल आणि तो आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आतापासूनच त्या ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने गरीब, अनाथ, विधवा, पांगळे, लुळे, पांगळे, आजारी यांना शक्य तितकी मदत करा. आणि ख्रिसमस झाल्यावर करू असं म्हणा नका, ख्रिसमसच्या अगोदर करा. म्हणजे ख्रिसमसचा आनंद, ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद तुमच्या सोबत ते साजरा करतील. हालेलुया. हा करू ना. पहिलं माझं भरू द्या, मग मी दुसऱ्याचा विचार करू. असं करून पहिलं दुसऱ्यांचा विचार करा. योसेफाने स्वतःचा विचार केला नाही की मला लोक काय म्हणतील, माझे नातेवाईक काय म्हणतील, माझा समाज काय म्हणल. त्याने मरियेचा, देवाचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा विचार केला. त्यांची काळजी घेतली, त्यांना मध्येच सोडलं नाही. म्हणून तो आशीर्वादित व्यक्ती बनला. ख्रिस्ताच्या बाप बनण्याचं भाग्य, माता पालक बनण्याचं भाग्य या दोघांना लाभलं. आई वडील पालक म्हणून ख्रिस्ताचं पोषण त्यांनी केलं. त्याने कधीही अन्याय केला नाही. अरे माझा मुलगा नाहीये, मग ख्रिस्ताला कधी तसं वागवलं. केअरिंग नेचर. ते केअरिंग नेचर तुमचं असलं पाहिजे. आपण एवढं बेफाम होतो की आपल्याला दुसरं काही सुचतच नाही. तुमच्या घराशेजारी जर एखादा दुःखनायक व्यक्ती असेल आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर क्रिसमस सेलिब्रेट करत असाल तर देव म्हणत पहिलं त्याच्याकडे जा, त्याची होईल तितकी मदत कर, मग तुझा ख्रिसमस खरा सेलिब्रेट तू कर. स्वतःला तयार ठेवा. आपलं भांड शुद्ध आणि पवित्र ठेवा. आमेन. आपण कोणत्या भांड्याचा वापर करतो? चांगल्या स्वच्छ धुतलेल्या, दूध घ्यायचं असेल तर पुसून स्वच्छ धुतलेलं कोरडं मग घेतो दूध आपण. जेवायचं ताट धुतलेलं जरी असेल तरी ते नॅपकिन परत एकदा पुसतो आपण. स्वच्छ पाहिजे आपल्याला. आपल्या हृदयाचं ताट तुम्ही स्वच्छ केलेलं आहे का? ख्रिसमसच्या ख्रिस्त जन्मदिनाची तयारी करत असताना हाय यू क्लीन युअर हार्ट? तुमच्या हृदयाचं ताट तुम्ही आतून आणि बाहेरून स्वच्छ केलेलं आहे का? देवाला ते हवं आहे. असे किती जन्म झाले आणि गेले, किती नाता आले आणि गेले, पण आपल्या हृदयाचं परिवर्तन जर झालेलं नसेल, आपलं हृदय जर अस्वच्छ, अशुद्ध, घाणेरड्या विचारांनी भरलेलं असेल तर प्रियानो ख्रिस्त धर्माचा खरा आनंद तुम्हाला मिळणार नाही. तुमचं लाईफ बदललं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एवढी ताकद आहे ना, तुमच्या जीवनातील मेलेल्या गोष्टी तो पुन्हा सजीव करू शकतो. हालेलुया.
एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे प्रियांनो. अलिशिबा ही पण गर्भवती होती. तिचे दिवस भरत आले होते, तरीही तिच्या पोटातल्या बाळाची हालचाल होत नव्हती. हाच योहान संदेष्टा. पोटातल्या बाळाची हालचाल नाही, नथिंग. तिला काळजी वाटत होती की माझ्या बाळाचं काय होईल, त्याचा जन्म व्यवस्थित होईल का नाही याची ती काळजी करायची. तिला टेन्शन असायचं, कारण पोटातल्या बाळाची हालचाल बंद झाली होती. योहानाचं शुभवर्तमान. शंकरा लुकाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 40 पासून पुढे आपल्याला पाहायला मिळतं. मरिया या अलिशिबेला भेटायला आलेली आहे आणि जखर्याच्या घरात जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेला अभिवादन केले तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच बालकाने तिच्या उदरात उडी मारली. हालेलुया. आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने काय मरियेने फक्त तिला अभिवादन केलं. हालेलुया. मरियेमध्ये काय होतं? मरियेमध्ये या जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त बालक रूपाने तिच्या पोटामध्ये आले. आणि ज्या वेळेस त्या अलिशिबेला अभिवादन केलं ना, तिच्या पोटातील मेल्यासारखं असलेलं बाळ जिवंत झालं. हालचाल नव्हती, टेन्शन मध्ये नव्हती. काय होईल माझ्या बाळाचं ते याचा विचार करत आहे. उडी मारली आणि पवित्र आत्म्याने ती परिपूर्ण झाली. प्रियानो, तुम्ही येशू ख्रिस्ताला या ख्रिसमसच्या दिवसामध्ये अभिवादन कराल ना, तुमच्या जीवनातील मेलेल्या गोष्टी जिवंत होतील. आमेन. तुमच्या जीवनातील सोडून दिलेल्या गोष्टी देव पुन्हा जिवंत करेल. आणि पवित्र आत्म्याने तुम्ही परिपूर्ण व्हा. ही प्रार्थना करा देवाला. देवा, पवित्र आत्म्याने मला परिपूर्ण करा. आमेन. पवित्र आत्म्याने मला परिपूर्ण कर. ही प्रार्थना ख्रिस्त जन्मदिनी आपण कधी केली का? मला हे दे, मला चांगला ड्रेस दे, मला साडी दे, मला चांगली गाडी दे, मला चांगला मोबाईल दे, पण मला पवित्र आत्मा दे. अशी प्रार्थना आपण करूया. आमेन. निश्चितच प्रियानो, या ख्रिस्त जन्मदिनाची तयारी करत असताना आध्यात्मिक दृष्ट्या देव तुमची भेट घेईल. तुमच्या आत्म्याची तो भेट घेईल. तुमचं आत्मपरिवर्तन तो करेल. तुमचं जीवन बदलेल, तुमचे विचार बदलेल, तुमचा स्वभाव देखील तो बदलेल. तुमच्या काय चिंता आहेत ना, चिंता करत बसू नका. चिंता ख्रिस्त जन्माचा आनंद घेऊन जाते. काय चिंता सगळ्यांना असतात, पण तुमच्या चिंता या देवापेक्षा मोठ्या नाहीत. आणि तुमच्या चिंता देवाला ठाऊक आहेत. तुमच्या गरजा देवाला ठाऊक आहे. तुमचं दुःख त्याला ठाऊक आहे. आणि ख्रिसमसच्या दिवसामध्ये
तुमचं दुःख आनंदामध्ये बदलल्याशिवाय तो प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वरा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. तुझ्या आभार मानतो प्रभू, आज तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये येण्यासाठी मग सर्वांचं तू सहाय्य केलंस, म्हणून आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू. ख्रिस्त जन्मदिनाची तयारी करत असताना प्रभू, त्या प्रभूसाठी आम्ही मार्ग तयार करावा आणि प्रभू पश्चाताप करून पश्चातापात असं योग्य असं फळ आम्ही द्यावं प्रभू, आणि ते फळ पाहून तुला आनंद होईल असं जीवन आम्ही जगावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्यशाली हातात देतो. एकाही व्यक्तीचा नाश होऊ देऊ नको, एकाही व्यक्तीला मागं जाऊ देऊ नको प्रभू. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रश्न आहे, टेन्शन आहे, आजार आहे, भय आहे, येशूच्या नावात आज तुला स्पर्श करणार का. सगळी बंधनं तुटली जाऊ दे, सगळे श्राप तुटले जाऊ दे. महान असं कार्य प्रभू प्रत्येकाच्या जीवनात कर प्रभू. मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्यशाली हातात सगळ्या रोगराईपासून, सैतानी हल्ल्यापासून, दुष्टात्म्यापासून, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आणि सर्व प्रकारच्या दुर्घटनेपासून या मंडळीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक परिवारासाठी तुझं माहिती प्रोटेक्शन आम्ही मागतो प्रभू. तुझं मान महिमा गौरव तुला देतो. जे आम्ही नियोजन केलेलं आहे प्रभू, ख्रिस्त जन्मदिनानिमित्ताने सर्व नियोजन आशीर्वादाचं करे. आमच्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पुरव प्रभू. काही कमी पडू देऊ नको प्रभू. आम्हा सर्वांचं एकत्र येणं प्रभू आमच्या मंडळीसाठी आशीर्वादाचं होऊ दे प्रभू. आमच्या जीवनाविरुद्ध, आमच्या परिवाराविरुद्ध आणि या मंडळाविरुद्ध काम करणाऱ्या हरेक दुष्टात्म्यांना येशूच्या नावात आम्ही धमकावतो. निघून जा प्रभू, येशूच्या नावात निघून जा. तुझ्या हातात आम्ही प्रत्येकाला देतो. तू आमचा तारणार आहेस, तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुला आमच्या जीवनात, कुटुंबात, मंडळीत स्वीकारतो. धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात.